मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक असतं. पण याच धूम्रपानामुळे निर्माण होणारा विनोद मात्र आता आपलं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्याच्या धुवाधार परफॉर्मन्ससाठी. जो घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. सिगरेटचं पाकिट. नमा, नम्रता बाहेर ये. नमा, मला ओरडताय सकाळी सकाळी. काय झालंय? हे काय आहे? ज्याने तुम्ही टीव्ही लावता ते रिमोट आहे. हे नाही. हे काय आहे? सिगरेटी फुकायला लागला तुम्ही? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? काय विचार करून सिगरेट ओढता तुम्ही? मी तुमच्या जीवासाठी इथे खपते मरते तुमच्या काळजीपोटी. मी एवढं सगळं करते. साधी अगरबत्ती मी घरात पेटवत नाही का? तर त्या अगरबत्तीच्या धुराने खोकून खोकून छातीचा सापळा होतो तुमच्या. खोका होतो त्या छातीचा, म्हणून मी एवढी खपते तुमच्यासाठी. तुम्ही सिगरेटी फुकता. धर जरा. माझं पाकिट नाही आहे. अच्छा, म्हणजे आता मित्रांच्या पाकिटातल्या सिगरेटी फुकायला लागलात तुम्ही. फुकते कुठले? ऐक का जरा, ऐक ना जरा, कानाने ऐक ना. कळत नाही का तुला? हे पाकिट माझं नाहीये, म्हणजे माझ्या मित्रांचे. असं कसं म्हणतेस तू? मग कोणाचं पाकिट आहे? कोणाचं पाकिट आहे? जास्त जवळ नको, मला मागे जायला लागेल. हे तुझ्या राजपुत्राचं. तुझा जो लाडका राजपुत्र आहे ना, घरी फिरत असतो बघ गेले कित्येक वर्ष, असा त्याचा आहे. काय काय झालं आता? काय झालं? वाचा का बसली तुझी? नाही. हे त्याचंच पाकिट आहे. नाही. म्हणजे बाप तिथे मरतोय आणि त्याचे पैसे हा असा उडवतोय हवेत. लाज नाही वाटत त्याला? नाही. निखिल, नाही, त्याचं नसेल. निखिल, आताच्या आता बाहेर ये. निखिल, त्याला असं ऐका माझं. शांत व्हा, शांत. डोकं शांत होय, ठेवा. होय. लहान आहे हो लेकरू. हे लहान आहे. लहान. सतत मला गच्ची उभा आहे असा दिसतो. एवढा उंच आहे तो. लहान म्हणतेस त्याला तू? अहो, लहानच आहे ना. हे बघा, आपली टाळका मुलं किती मोठी झाली ना तरी आई बापांसाठी लहानच असतात ना हो. लहान म्हणजे त्याने काय असतात? नसेल ओढली हो. असं काय करता? रोज ओढतो तो, रोज ओढतो. अजूनही त्याच्या गालावर माशी बसली तर गाल लाल होतो त्याचा. एवढं कॉम्प्लेक्शन आहे त्याचं? गप्प. काय बोलशील? स्वतःचाच मुलगा आहे ना, स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलाल का? ते मला. तुम्ही नाही का चोरी केली? तुमच्या पप्पांच्या खिशातनं तुम्ही नाही पैसे चोरले? हे बघ, मला आईने सगळं हे सांगितलं. बघ, मी पैसे चोरले होते पण ते सिगरेटी फुकायला नाही. पण चोरले की नाही? लाज 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 वाटली पाहिजे त्याला. लाज वाटली पाहिजे. का ना हो माझ्या मुलाला? एक वेळ ना मला फ्रेंच बियर्ड मधला विजू माने बोललं तरी चालेल, पण फुकड्या पोराचा बाप म्हटलेलं मला अजिबात चालणार अहो, पण नाही. तुम्ही सांगून कशावर ठेवतोय. ठरवताय त्याने? नाही नाही, मला ऐका चालणार ना नाही. माझं अगं देखील. लाज वाटली पाहिजे तुला. आज तो सिगरेट ओढतोय, उद्या चरस सोडेल, गांजा ओढेल, मग एटीएम फोडेल, बँकेवर दरोडा टाकेल, मग सिरियल किलर, मग घरी पोलीस येतील, येई हो चौघुले वगैरे. हे सगळं कशाला पाहिजे? तुम्ही किती टोकाचं बोलताय स्वतःच्याच मुलाविषयी. नाही नाही, लोक शेण घालतील आपल्या कुंडात शेण घालतील. ऐका ना. हे संस्कार केले का मुलावर? आताच्या आता त्याला बोलव. नाही नाही ऐका ना. असं नाही ऐकणार नका ना तुम्ही. मी आता त्याला बोलतो. नका ना. निखिल, शांत व्हा ना. निखिल बाहेर ये. अहो, असं नाही ऐकणार तो. बने, बने बाहेर ये. बने बाहेर ये. हे याचं वर्किंग रोलचं. बने म्हटल्यावर बाहेर येतो ठीक. आणि मग 8 मिनिटं इंटरव्ह्यू मध्ये रडतो बिडतो, सगळं खोटं बोलतो तिकडे जाऊन. काय बोलताय तुम्ही? बस कुठलं? झालं बाबा, बोला ना काय ते. काय शोधतोयस काय मला? तू काय शोधतोयस ना, ते माझ्या हातात आहे. तुमच्याकडे आहे? होय. त्या फडतरे काकू आले ना, त्यांना देऊ नका. फडतरे फडतरे काकूंचा काय संबंध? त्यांना काय आता द्यायचं? दिसलं की लगेच मागतात त्या. आता दिसलं की मागतात. हा. काय काय म्हणजे काय म्हणायचं काय? मी बोलले होते ना तुम्हाला. बघा, फडतरे काकूंचं पाकिट असणार हे. त्यांची सुटावी म्हणून आपल्या निखिलने लपून ठेवलंय ते. काय बोलताय? काय सुटावी आई बाबा? काय बोलताय? अहो, आजकाल सगळ्या पोरांकडे असतं, एवढं काय ते? काय बोलला बघ? ऐका. बघ, काय बोलला आता? ऐकून. आजकाल सगळ्या पोरांकडे असतं. कबूल केलं का त्याच्या तोंडाने ते? नाही, पण- बोलला की तू? हा? आपण काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे काय बघितलंस? बाबा, बघ, बोल बोल बोल. बाबा तुम्ही सिगरेट सुरू केली बाबा? येस. अहो बाबा, मी तुमचं काय करू बाबा? नाही एक मिनिट ऐकून घ्या. साधी शिंकाळी तरी भेलकांटा तुम्ही, आणि हे काय चालू केलं तुम्ही? बाबा, मला कळत नाही तुम्ही काय करताय आता. पण अरे, नाही, तू आमच्या मध्ये पडू नको. 2 मिनिटं थांब. आज काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. ऐक. वय काय तुमचं? वय काय? अरे वय काय? हे वय, हे वय 51 वय. मोठ्याने 51 51 वय तुमचं.
अर्ध आयुष्य राहिले तुमचं आणि तुम्हाला काय करायचंय सिगरेटी फुकायच्या स्वतःच्या आयुष्याची वाट लावाल ती लावाल आमच्या पण आयुष्याची वाट लावताय असं बोलतोयस बाबा. अगं आई तू तू थांब मला आज बोलते पूर्णपणे शांतो. असे बघताय काय तुम्ही बाबा काय करताय कळतं का तुम्हाला तो बॉक्स दे इकडे हे बॉक्सवर जे चित्र आहे ना ते चित्रकाराचा वेळ जात नव्हता म्हणून नाही काढलाय आजार आहे तो कॅन्सर आहे कॅन्सर अरे यार माझ्या नजरेत उतरतो हा माणूस एक- खरं तर उभं राहू नको माझ्यासमोर तू हे नाही बाबा ऐक हे तुम्हाला सांगू तुमचा नंदू होणार आहे नंदू 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 फुफूवाला नंदू फुफूवाला नंदू पिक्चरच्या आधी यायला लागते ना अक्षय कुमार सोबत फुफू फुफू तो नंदू होणार आणि येता जाता लोक बोलाय नंदू आया नंदू आया खरं तर ना अरे यार तिकडे बघा हो तुम्ही अरे बाप आहे तुझा बापा. काय बाप आहे काय करतात ते वय का त्यांचं आवाज आवाज खाली शांत हो जरा. आई 2 मिनिटं मला बोलते 2 मिनिटं थांब नको तुम्हाला ना लहान भाऊ असताना चामटावला असता खरं हे वय आहे? काय करताय तर हो. हे बघा अजूनही वेळ गेलेली नाही सुधारा गांभीर्य ठेवा जरा आणि नको ते धंदे बंद करा सिगरेट सोडा हो. सॉरी आताच सिगरेट सोडतो अरे मला काय बोलतोस रे अरे तुझ्या सवयी आहेत ना माझ्या माती कशाला मारतोस हो हे तुझंच आहे ना कबूल कर. माझं बाबा हो लांब. काहीच नाही रे काहीच हातात, नाही, हा? काहीच नाही घरात. मी हे ठेवलंच तुझंच आहे नाही. ना खरं सांग हे तुझं आहे ना अहो, असा नाही ऐकायचास तू पट्टा कुठे माझा लेंगा घातलाय हा माझं गुणाचं लेकरू आहे तुझं नाही आहे ना सिगरेटचं पाकिट तुझं नाही आहे ना अगं आई तुला असं कसं वाटू शकतं मी सिगरेट ओढेन म्हणून देवाने ज्याला 100 रुपये मागितल्यावर 1 रुपये हातावर ठेवणारा बाप दिलाय तो कसा सिगरेट ओढेल आई थोबडवला पाहिजे हसते रडते ती रडते आई काय चुकीचं आहे हो त्याचं हे बघ. आहे रे लेका आई आहे तुझा बाप गरीब आहे वेंधळा पण आहे पण ठीक आहे ना बाप असतो ना रे असतो की नाही बाप बदलू शकतो का आपण नाही ना आपल्याला असंच ऍडजस्ट करायला लागणार आहे आता. ऍडजस्ट करायला लागणार म्हणजे माझ्या चुकांची फळं तू कशाला बघ ए नमा एवढा करशील किती अति करशील ए नमा कशावर रडतीयस तुझा पोरगा सिगरेट ओढतो त्याच्यावर रड आणि नवरा कोणतरी भेटलाय म्हणून काय रडतेस त्याच्यावर इकडे रे इकडे. माझं नाही. खरं सांग हे खरं तुझं आहे ना खरंच नाही बाबा तुझं नाहीये नाही मग कुणाचं आईचं आहे? काय बोलताय शपथ घे माझं नाही डोक्यावर हात ठेवून शपथ घे इकडे घेतली शपथ काय शपथ काय घेतलीस वाक्य काय शपथीचं वाक्य काय हात ठेवलास घेतली झाली शपथ तुझी डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे आजपर्यंत तू सिगरेट ओढलेली नाहीयेस घे ठेव डोक्यावर हात नाही बाबा ए भाई हे बघ कचरला बघ कचरला कचरत नाही बाबा. कचरला म्हणजे तू ओढतोस नाही बाबा, कबूल कर ना, माझं- एकदा कबूल बघून कर. घ्या ना हो माझ्या माझं लेकराचं. ऐकून घ्या ना बाबा ऐकून घ्या. मी कॉलेजच्या नाटकात ओव्याची सिगरेट ओढले बाबा ओले ओढले ओढली ओव्याची सिगरेट ओढले बाबा ओव्याची ओढलीस हा. हा? खऱ्या सिगरेटी बद्दल बोल ना खरं नाही बाबा तू काय बाप गेला तरी तुला काय फरक पडतो रे कसं बोलताय? आईच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे नको बाबा आजपर्यंत सिगरेट ओढलेली नाहीयेस हात ठेव अहो बाबा देवाने जर ती ओव्याची सिगरेट धरली तर आई वर जाईल ना म्हणजे बाप वर गेला तरी चालेल तुला आताच्या आत्ता डोक्यावर हात ये. ठेव डोक्यावर हात ठेव नाहीतर हा. हे कर हा, डोक्यावर हात शांत व्हा तुम्ही ठेव. डोक्यावर हात ठेव तिच्या ओरडायची गरज शपथ नाही घे माझ्या शपथ घे घेतो घे हा, शपथ. घे. हा, घे. मी बरं. शपथ घेऊन सांगतो मी ओव्याची सिगरेट ओढले पण मूळ सिगरेटला हात पण नाही लावलाय मी कॉन्फिडन्स नाही मला वाटलं होतं माझा लेक आहे ना एक वेळ बापाची खोटी शपथ घेईल पण आईची खोटी शपथ नाही घेणार तुझं नाही आहे ना नाही आई. तुझं नाही नाही आहे आहे. बघा माझ्या मुलाचं पाकिट हा सोडतोय सिगरेट हा कोणाची आहे मग सिगरेट असे तुम्ही हिची नाही आहे तुझी नाही आहे माझी नाही मग सिगरेट कुणाची मला सांग जरा शांत व्हा जरा शांत व्हा 1 मिनिट मारतोयस की मारत नाहीये बाबा हा बॉक्स तुमचा नाहीये आईचा पण नाहीये नाही आणि माझा पण नाहीये नाही आहे आपल्या घरात अजून एक व्यक्ती राहते बोलव तिला थोबडवतो चांगला बोलव तिला आत्ताच्या आत्ता हा बॉक्स ताईचा असणार ताई म्हणजे प्रिया हा नाही प्रियाचं नाही 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 मला वाटलंच होतं नाही काय प्रियाचं नसणार मला वाटलंच होतं ह्या पोरीचं काहीतरी तिने सोडले सिगरेट अगं नाही 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 प्रिया- तिनेच सिगरेट ओढले मी सांगते ना तोंड काळं करायला निघाली आहे ही मुलगी नाही, नाही, अगं तसं- तिला येऊ द्या नाही हिची खरड पट्टी काढली ना हे बघ, हे बघ, हे- नाव हे- नाही लावणार मी हे बघ, तिला- मी ना आता ही गेली माझ्या कामात हे बघ. ही हातात न गेली आता लोक तुम्हाला चौगुणा नाही म्हणणार लोक तुम्हाला काय म्हणणार लोक म्हणणार फुकड्याची पोरगी आली फुकड्याची पोरगी आली फुकड्याची पोरगी आली सयाजी शिंदे होतोय सयाजी शिंदे.
काय तुला कळत नाहीये तुम्ही माझ्या चुका काढू नका. तिला बोलवा तिला बोलवा ऐक, ऐक, शांत मला हो. पूर्ण विश्वास आहे हिने सोडली असणार शांत हो जरा ऐक तिचं वय तसं आहे असू दे ती वल्नरेबल आहे वल्नरेबल आहे हा वर्ण लेबल नाहीये वर्ण लेबल खालना लेबल तसं नाहीये ते माझ्या चुका काढू नका. वल्नरेबल अशा शब्द आहे तो ती वयात आहे ती झोंबी जनरेशनची आहे जेन्सी आता ते जे असेल ते जनरेशन वेगळं आहे तू एकदम डोक्यात राग घालून घेऊ नको परक धन असतं ताडकन कुठेतरी जाईल मला नाही हे आवडत जाऊ दे कुठे का मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालताय नाही, तसं हा? नाही. मुली सिगरेट ओढत नाही ओढतात. ओढतात बघितलं माझा लेख सांगतोय मुली सिगरेट ओढतात पण ही ती- सिगरेट ओढत असणार शांत तिला बोलवा बाहेर बोलवा मी बोलवतो प्रिया तू नाही प्रिया! बोलायचं तू नाही बोलायचं काय इकडे आई, तू- एक शपथ आहे तुला माझ्या मुलाला बोलत होता तू नाही बोलायचं तुमची लेख माझं तिचं आहे ट्युनिंग आहे मी बोलतो तिच्याशी वरून पोरं आहे ती. आवाज आवाज बोलवा. राग डोक्यात घालेल आणि जाईल ती मी माझ्या बोलवतो. लेकराला बोलत होते हा. स्वतःची लेख काय दिवे प्रिया हा? ठीक आहे सूर चुकलेला कुठला सूर आहे, आहे हा? लावतो लावतो दुसरा सूर लावतो प्रिया अजून मोठ्याने वा वा ग प्रिया वा काय कौतुक करताय प्रिया ये प्रिया ये प्रिया ये आली आली काय आलं बाबा आ. नखरा बघायचा नका मध्ये बोलू नकोस तू. मी मगतो विचार काय करा, आलं जाऊ दे. हेडफोन्स घातलेले ऐकून आलं हो अगदी अगदीच बरोबर आहे प्रिया हे बघ कसं आहे की आज होय हे बघ प्रिया हे बघ, चला, तोंडावर direct. इथे राहा ना बाळा, समोर राहा ना बाळा. असं कसं होतं? फिरू नये. तर थांब. प्रिया आजपर्यंत मी तुला कधी काही अडवलंय विचारा, पटकन विचार बोलू नकोस. अति करताय मी विचारा बोलतो, पटकन. थांब. काय अडवलंय बाबा? हो, हो. बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट देत आलो हे खरं आहे की चला ना, नाही? विचारा ना. लेंगा खाली येतोय लेंगा खाली येतोय तोंडावर विचारा ना डायरेक्ट काय झालंय बाबा हे बघ थांब बोल. डायरेक्ट बोलतो हे बघ बाळा हे बघ बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट दिले की नाही मला सांग तुला हे दिलेलं आहे तुला कुठल्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का मला सांग स्ट्रेस आहे का मला सांग स्ट्रेस तर असतं काय सगळ्यांनाच असतो ना बाबा तिला कसला आलाय स्ट्रेस हा चिंध्या घालायच्या काहीतरी दिवसभर आणि काहीतरी रिला करत फिरायचं एका कामाला तरी हात लावतेस आईशी उलट बोलतेस हा लाज नाही वाटत हे असले धंदे करताना शांत शांत ही का चिडली आहे होय ही काय, मला ही माहिती काय? ही का चिडले ही अशी का ही काय तसं नाहीये बरं आई नाही बोलतायत तुला ए, ही काय ही बोलले तर काय होतं एवढं का काम काय ही म्हणजे अरे, तुलाच आई, बोलते ना कावळ्याची ही लाज अजून वाटते. बापाने- अरे ऐक शांत बसा एकदम मला बोलते शांत बसा ना मी बोलतोय तिच्याशी ही बोललं की लागते हे बघ तू आजपर्यंत जे लपवलेलं आहेस ते कळलंय आम्हाला जे 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 आहे ते मला काही बोलायचं नाहीये पण जे काय आहे ते आम्हाला कळलेलं आहे येस 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 बाळा येस काय सांगितलंयस खरी तू काय सांगितलंयस? काय सांगितलं नाही त्यांचं त्यांना कळलं मी काय नाही बोललोय येस येस यू हॅव टू अग्री या 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 कसं कसं कळलं बाबा कसं कळलं काय ग कसं कळलं आता कसं हा जेव्हा धूर हे म्हणजे हो धुरतो मग हे काय वाक्य घेतलंस तू फक्त माझं धूर काय? एवढंच कळलं कशाला बोलते जमत नाही डोकं तर फिरलंय माझं त्या मुलीमुळे ओके ओके हिच्याशी बोलत नाही मी तुझ्याशी बोलते हिच्याशी हा, ही- आई बोलतायत नाही का तुला बाबा मी तुझ्याशी बोलते अरे बाबा नका ना भांडू बोल बाबा ऐक ओके सॉरी हा Okay. आय ऍक्सेप्ट ठीक आहे मी केलं केलं मी- केलं पण एकदाच केलं बाबा एकदाच केलं बघा बेटा एकदाच तुला करायचं होतं की नाही मग पाकिट काय घ्यायचं सुट्टे मिळतात ना कसल्या पाकिटाबद्दल बोलतो मला काय पाकिट बिकिटचं काही माहिती नाही मला अरे हे पाकिट हे तुझं आहे की नाही मला सांग ई! सिगरेटचं पाकिट माझं नाही आहे शी नाटक करते शी तुम्हाला वाटलं मी सिगरेट ओढते मग कोणी ओढली काय हे बाबा तू कसा विश्वास ठेवलास रे सिगरेटच्या धुराने पण मला कसा तरी त्रास होतो मला एक मिनिट मग मगाशी तू काय म्हणाले एकदाच केलं म्हणजे काय एकदा केलं तू अरे ते मी पबला गेले होते ना लपूचूप लपून छपून पबला जाते पोरगी नाचायला आता बोला एकदाच गेले होते मी आणि मी लगेच बाहेर निघून आणि मला सफोकेट झालं एक तर तिकडे Yes, सगळं yes. महाग होतं ना मी फक्त लिंबू सोडा पिऊन Yes. आले Okay, okay, fine, fine. माझी परी असल्यासारखं सासू दाव आणू नकोस शांत बस आता कुणाचं पाकिट पाकिट कुणाचं आहे माझं नाहीये मग कुणाचं आहे? माझं याचं अरे, असं तुझं पाकीट आहे. तुझं पाकिट आहे, कबूल कर. बाबा तुमचं अरे, असेल पाकिट माझा नाही आहे ना पाकिट तुमचंच असणार. मग तुझं आहे माझं काय माझं तुझं आहे आईचं नाहीये ते आईचं माझं नाहीये? नाहीये कळलं ना कुणाचंच नाहीये? नाही. कोणाचंच तुझं बाबाचं पण नाहीये हिचं पण नाही नाहीये, माझं पण नाहीये तुझं पण नाही नाहीये. मग हे पाकिट कुणाचं आहे साहेब कुणा इथं पाकिट राहिलंय काय
वर छत्रे राहतात ना, मग त्यांचं पाकिट आहे. मी त्यांच्याकडे भांडी घासायला जाते आणि माझा नवरा त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे, तर गाडीत राहिलेलं पाकिट माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे दिलं. सांगितलं त्यांना नेऊन देत म्हणून. इथं पहिले तुमच्या इथं खोचून आणलेलं असं पाकिट आणि कामं करताना इथं पाणी उडतंय, असे हात वल्ल होतंय ना, म्हणून मी इथं काढून ठेवलेलं. मला काय वाटलं इथं सेफ आहे. वडली तर नाही ना? नाही, हाय हाय, सेफ आहे, सेफ आहे. मी नवऱ्याला बोललेच होते ताई की इथं सेफ आहे, इथं कोणी उडणार नाही. येते जायचे, भांडी अजून राहिली ती माझी. लकी आहेस, आज वाचलीस तू. मी वाचले. हो, तू वाचलीस. तुझं काय कमी नाहीये. नाही, माझं तू काय पण कमी- वाचलायस. हा? मी पण बोलू शकते. काय? तुझी सगळी बाराखडी माहिती मला. तुझे सगळे सिक्रेट मला माहिती ए, कळलं ना. तुझे सगळे सिक्रेट मला पण माहिती. जागे. ए तू जा चल. जातल, घाबरत नाही मी तुला. बोलायला लागले ना. हा, मग बोल ना. हा, जाशील अडकशील. मी पण सांगेन सगळी हा, तुला सांग, पुढे. सांग, हा, सांग. जातल. हा, चल. आपल्या पोरांची कोणती अशी सिक्रेट्स आहेत जी आपल्याला ठाऊक नाही आहेत? जाऊ दे. झालं 15 मिनिटं टाइमपास झाला. अरे, काही आता काय? नमा ही बाटली कुणाची आहे? फिनेलची आहे बाटली. चला आठवा लगेच कोणाची बाटली. वा 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 वा, फू फू वरचा एकदम धुवाधार परफॉर्मन्स. मस्त, मजा आली. बघूया हा सरसे काय म्हणतात यावर. प्रसादा, हे काय? सेम. विजू माने, फ्रेंच बीएड मधला. मुद्दामून त्याच्याकडनं मागवला की तू कसा दिसतो बघायला. सेम आहे सम्या, सेम. क्षणभर तू जेव्हा आलास पहिल्यांदा एंट्री घेतलीस तेव्हा असं वाटलं की तू भेटशी नव्याने, की काहीतरी वेगळंच रूप तुझं बघायला मिळालं आणि चांगला गेटअप आहे हा, मस्त गेटअप आहे. या निमित्ताने एक नवीन फॅमिली इंट्रोड्यूस झाली. सई. एकदम डायनॅमिक परफॉर्मन्स होता. एकतर ही फॅमिली मला खूप आवडली. वेगळंच कॉम्बिनेशन आहे. महत्त्वाचा विषय होता, वेगळा विषय होता, त्याच्यावरती वेगळा टेक होता, तोही खूप आवडला. मजा आली गाईज. नेहमीप्रमाणे मला पुन्हा एकदा ही फॅमिली एकत्र पाहायला खूप जास्त आवडेल.